ठाकरे बंधूंच्या जाहीर मुलाखतीला आता फडणवीसांकडून देखील शह देण्यात येणार आहे। नागपूरसह 4 शहरांमध्ये फडणवीसांच्या प्रकट मुलाखती हे आयोजित करण्यात आल्यात। नागपुरामध्ये 8 जानेवारीलाच मुख्यमंत्र्यांची प्रकट मुलाखत होणार आहे, तर ठाकरे बंधूंची देखील 7 आणि 8 जानेवारीला जाहीर अशी संयुक्त मुलाखत आहे। महापालिका निवडणुका, शहर विकासाचं विजन फडणवीस या मुलाखतीमध्ये मांडणार आहेत, तर ठाण्यात देखील मुख्यमंत्र्यांची प्रकट मुलाखत ही आयोजित करण्यात आली आहे। त्यामुळे आता महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सगळ्याच राजकीय पक्षांनी ही रणनीती आखलेली आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त अशी मुलाखत ही संजय राऊत आणि त्याचबरोबर महेश मांजरेकर घेणार आहेत आणि त्यालाच आता शह देण्याचा फडणवीसांचा प्रयत्न असणार आहे। तर फडणवीसांच्या या मुलाखतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच संदर्भामध्ये आपण चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, कशा पद्धतीने फडणवीसांकडून या मुलाखतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे? कुठे कुठे त्यांच्या प्रकट मुलाखती होणार आहेत? काय योजना आहेत? भाजपनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रबिंदू ठेवून संपूर्ण महानगरपालिकांमध्ये प्रचाराची योजना आखलेली आहे आणि त्याच अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या सभा होत आहेत, रोड शो होत आहेत आणि त्याशिवाय प्रकट मुलाखत जी आहे ती राज्यात किमान 4 ठिकाणी करण्याचं नियोजन असल्याची माहिती आहे आणि त्यामध्येच नागपूरमध्ये 8 जानेवारी रोजी एका हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत होणार आहे आणि राज्यातील शहरांच्या विकासासाठी सरकारचं काय विजन आहे, सध्याच्या काय योजना आहे या संदर्भात त्यामध्ये मुख्यमंत्री व्यक्त होतील अशी शक्यता आहे। लाईव्ह ही मुलाखत असणार आहे आणि नागपूर शिवाय जी माहिती मिळत आहे त्याप्रमाणे संभाजीनगर, पुणे आणि त्याशिवाय ठाण्यात ही प्रकट मुलाखत अशाच पद्धतीने पुढील काही दिवसांमध्ये होणार आहे। त्यामुळे एक प्रचाराचा धडाका भाजपकडून लावण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये केंद्रबिंदू जे आहे ते देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांना ठेवून त्यांच्या माध्यमातून भाजप जोरदार प्रचार करताना दिसत आहे। अगदी धन्यवाद रजत या संपूर्ण माहितीसाठी। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखती होणार आहेत आणि अशा पद्धतीने भाजपनं ही रणनीती आखलेली दिसते। त्यामुळे एकीकडे दोन्ही ठाकरे बंधूंची मुलाखत होतीये, तर दुसरीकडे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देखील प्रकट अशा मुलाखती होणार आहेत। त्यामुळे या दोन्ही मुलाखतींमध्ये हे तीनही नेते नेमके काय काय मुद्दे मांडतात हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं असेल। ठाकरे बंधूंची 7 आणि 8 जानेवारीला संयुक्त अशी मुलाखत होणार आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूरमध्ये प्रकट मुलाखत ही आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर पुढे ठाण्यात देखील त्यांची मुलाखत होण्यात आहे अशी माहिती समोर येते। त्यामुळे 7 आणि 8 जानेवारीला ठाकरे बंधूंची मुलाखत होणार आहे, तर 8 जानेवारीलाच मुख्यमंत्र्यांची देखील प्रकट मुलाखत होणार आहे। त्यामुळे आता हे नेते एकमेकांच्या या मुलाखतीला शह देण्याचा कुठेतरी प्रयत्न करतायत। अशा पद्धतीने या तीनही पक्षांकडून महापालिका निवडणुकीची ही रणनीती आखली जाते आणि 7 आणि 8 जानेवारीला या मुलाखती प्रसिद्ध होणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।